शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे मुस्लिम नगरसेवक म्हणून निवडून आलात, कसं वाटतं आणि गेवराईकरांना काय गेवराई शहरामध्ये मुस्लिम समाजाने भरपूर मतदान केलेलं आहे बीजेपीला. ते बीजेपीला बघून नाही, पण ते बाळराजे दादा पवार यांना बघून मतदान झालेलं आहे आणि बदामराव पंडित यांच्यामुळे बीजेपीला मतदान झालेलं आहे. ह्याच्या आधी सुद्धा बीजेपीचे 6 नगरसेवक आले, आता सुद्धा पूर्ण येतील असं मला खात्री आहे. काय सांगाल, नगराध्यक्ष जो काय आहेत गीताताई भाभी यांना किती मताधिक्याने निवडून येतील असं तुमची अपेक्षा आहे? 5 ते 6 हजार मतांनी लीड येतील. धन्यवाद. या पुढचं विजन काय असेल? सामान्य माणसांची ताकद, राजकारणातला प्रामाणिकपणा आणि विकासाची गती अविरत असावी हे इथून पुढचं धोरण आणि ध्येय असेल. आणि शहरातला असो, ग्रामीण भागातला असो, राजकारण हे फक्त प्रामाणिकपणाच्या निकषावरती चालत राहिलं पाहिजे. आणि उत्तरोत्तर राजकारणातून ह्या देशाची, ह्या राज्याची, ह्या गावांची, गल्लीची आणि सर्वसामान्यांची प्रगती झालीच पाहिजे. याचा एकच अर्थ असतो, तो म्हणजे विकास, समृद्धी आणि सुरक्षा. हे राजकारणाची ध्येय धोरणच असायला पाहिजे. काय सांगाल, विद्यमान आमदारांनी तुमच्यावर आरोप केला होता, त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही सभेतून दिलं होतं की बाळराजे संपलेत, एवढा मोठा विजय झाला, काय उत्तर असेल? आता विरोधकांनी काय आरोप केले, त्या आरोपांमध्ये तथ्य नाही. ते आता पुढे न्यायालयाच्या समोर ज्यावेळेस ते न्यायप्रविष्ट होईल, तिथून नंतर ते साक्षी पुरावे होईल, त्यावेळेस ते किती खोटे आहेत त्यावेळेस सिद्ध होईल. आज त्या विषयावर बोलणं संयुक्तिक नाही आहे. आज जनतेचे फक्त आभार मानले पाहिजे, जनतेच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. आणि जे काही विरोधकांनी जे आरोप केलेत ते आरोपाचा विचार जर का केला तर एवढा मोठा विजय सर्वसामान्यांनी ही विजयाची माळ तुमच्या आमच्या गळ्यात घातली नसती. हा विजयावरून लक्षात येतं की विरोधकांची अवस्था काय आहे, त्यांची ह्याच्यामध्ये झालेला पराभव आहे. ते फक्त चिडून त्यांचा पराभव त्याला दिसू लागला होता, म्हणून तो टाळण्याकरिता त्यांनी हे खोटे आरोप आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. गेवराईकरांनी पवार घराण्यावर कायमस्वरूपी विश्वास ठेवलेला आहे असं स्पष्ट झालंय. पंडितांना काय सांगा? सामान्य माणसाचा विकास करा. जे काही धोरणे ध्येय ते प्रामाणिकपणे राज्यापर्यंत, देशापर्यंत पोहोचावेत, त्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत. कारण की विकासामध्ये जर गरिबांना जर काही त्याचा आधारच होत नसेल तर विकासाला काही किंमत नाही. आणि ते पुढऱ्यांचं धोरण असतं की शेवटच्या वर्गापर्यंत विकास पोहोचलाच पाहिजे, अन्यथा त्याला जबाबदार हा आमदार आणि पदाधिकारी असतातच. निवडून आलेला आहे भारतीय जनता पक्षावरून, काय वाटतंय, कसं सांगाल? एकदम आनंद होतोय आणि सर्व मतदार आशीर्वाद दिलाय त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. गीता भाभी, लक्ष्मण पवार यांनी जी माझ्यावर जबाबदारी टाकली होती ती मला पार पाडण्यात मी यशस्वी झालो सर्व जनतेची मतदार आशीर्वाद दिल्यामुळे. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. काय सांगाल, आपण अत्यंत अल्पसंख्याक आहात तरी बी आपल्याला गेवराईकरांनी स्वीकारलंय आपलं मतदान. ज्या ठिकाणी ओबीसी असेल, मराठा असेल, अनेक वाद होते, मात्र त्या ठिकाणी आपण अल्पसंख्याक असताना सुद्धा निवडून आलात, काय सांगा? हा विश्वास माननीय बाळराजे दादा पवार यांनी माझ्यावर टाकलाय आणि समस्त शहरातील सर्व जनतेची पवार कुटुंबाला विश्वास आहे, त्याच्यामुळे त्यांनी मला निवडून दिलं. नगराध्यक्ष भाभी किती मतं निवडून येतील? नगराध्यक्ष शहरातून किमान 7,000च्या पुढच्या लीडने निवडून येईल. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.